नमस्कार फ्रेंड्स, गृहस्वामिनीच्या या सत्रामध्ये मी मधुरा परब आपलं स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण सोलकढी बनवणार आहोत। सोलकढी ही बऱ्याचदा नॉनव्हेज डिश नंतर पचण्यासाठी उपयोगी म्हणून पियाली जाते आणि ती चवीला अतिशय उपयुक्त आणि चांगली असते आणि आपल्या तब्येतीसाठीही छानच मानवणारी असते। सोलकढीचा उपयोग हा आपल्या थंडावा देण्यासाठी किंवा नॉनव्हेज डिश जे आपण खातो त्या पचवण्यासाठी जास्त छान प्रकारे उपयोग होतो। तर आज आपण शिकणार आहोत सोलकढी कशी केली जाते, ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग इन्ग्रेडियंट्स काय लागतात ते आपण पाहून घेऊया। या ठिकाणी मी एका नारळाचा किस करून घेतलेला आहे। ओलं खोबरं जे आपण आहे ते इथे घेतलेलं आहे, ते एका नारळाचं आहे। अर्धा चमचा आपण जिरे घेतलेले आहे। बीट घेतले या ठिकाणी मी साधारण 2 लहान तुकडे। कोकम रस घेतलेला आहे। कोकम रस मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे, आपल्याला तो मिळू शकतो। नसेल तर आपण कोकम आपल्याकडे आहे ते गरम पाण्यात घालून त्याला वाटून घ्यायचे किंवा त्याचा एक उकळी काढून घ्यायची आणि त्याचा जो रस निघेल तो रस आपण इथे घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। त्यानंतर आपण इकडे आल्याचे 2-3 काप घेतलेले आहेत, एक मिरची आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर चवीपुरतं मिठाचा वापर आपण यामध्ये करणार आहोत। फ्रेंड्स, आपण पाहिलंच असेल यामध्ये वापरले गेलेले प्रत्येक इन्ग्रेडियंट्स हे आपल्या शरीराला थंडावा देणारे आणि पचनाला मदत करणारे आहेत। तर अशी सोलकढी फारच उपयुक्त आणि हेल्दी असते आपल्या शरीरासाठी। तर आपण आता याची कृतीला सुरुवात। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घालून घेतोय सर्वप्रथम। आता यामध्ये अर्धा चमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत। त्यानंतर बीटाचे लहान 2 तुकडे। बीटामुळे कोकम सरबताला किंवा या सोलकढीला छान चव येणार आहे आणि रंगही छान येतो याच्यामुळे। आपण इथे मिरची, आलं आणि लसूण घालून घेतोय। आता हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचंय। आता आपण हे जे वाटण आहे ते वाटून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण साधारण 1 मोठा ग्लास पाणी घालून घेतलं होतं। आता याला बीटचा अतिशय सुंदर असा रंग सुद्धा आलेला आहे। आपण याच्यामध्ये अजूनही कोकम रस घातलेला नाही। आता आपण हे एका भांड्याला कॉटनचा सुती कपडा लावून गाळून घेऊ शकता किंवा एखादी चाळण लावूनही आपण ते व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे आणि त्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा जो रस आहे तो व्यवस्थित दाबून घेणार आहोत। स्वच्छ असा तो सुती कपड्यातून छान आपल्याला गाळून घ्यायचा आहे। याच्यासाठी आपल्याकडे जर मोठी गाळण असेल आपण त्याचा वापर करायचा किंवा सुती कपड्यातून तर खूपच छान असा नितळ असा रस बाहेर येतो। हा राहिलेला जो भाग आहे नारळाचा तो आपण पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान रंग आलेला आहे आपल्या सोलकढीला, ज्याला मध्ये आपण बीट घालून घेतलेला आहे। आता राहिलेला भाग मी पुन्हा एकदा वाटून घेते। आपण आता या नारळाचा जे आपण वाटून घेतला त्याची छानसा रस काढून घेतलेला आहे। एका नारळाचा आपण हा एक मोठा बाउल इतका रस काढून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरची आणि जिरंही वाटून घातलेला आहे। त्याला एक छानसा सुगंधही येतोय आणि बीटामुळे याला असा गुलाबी छान कलरही आलेला आहे। आता आपण यामध्ये कोकम रस घालणार आहोत गरजेनुसार। साधारण 3 चमचे घातलेले आहेत। आपण याचा रंग बघणार आहोत कितपत छान येतोय तो। त्यानंतर गरज असेल तरच आपण यामध्ये आणखीन कोकम रस घालणार आहोत। आता याला अतिशय छान असा रंग आलेला आहे। आता मी यामध्ये कोकम रस आणखीन घालणार नाही। आता आपल्याला यात मीठ घालायचंय चवीनुसार आणि यातली शेवटची स्टेप ती म्हणजे कोथिंबीर आपल्याला यामध्ये वरतून पेरायची आहे। अगदी बारीक करून घेतलेली कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये ती अतिशय छान अशी मिक्स होईल। अशा पद्धतीने आपली टेस्टी अशी सोलकढी झटपट तयार आहे
आपण सर्वांनी ही कृती नक्की करून पहा, आपल्या सर्वांनाच नक्की आवडेल। मी आता ही सोलकढी सर्व करून घेते। अशा पद्धतीने टेस्टी अशी सोलकढी तयार आहे। फ्रेंड्स, आपण ही नक्की करून पहा, आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल। आणि माझे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपण माझे चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि सबस्क्रिप्शन चॅनलच्या बाजूलाच नोटिफिकेशनची बेल असते ती नक्की प्रेस करा। त्यामुळे आपल्याला माझे नोटिफिकेशन्स नवीन येणारे रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आपल्या कमेंट्स आणि सजेशन्स मला नक्की पोहोचवा, त्याचा मला नक्कीच उपयोग होईल पुढच्या व्हिडिओजमध्ये। थँक्यू।